दिलीपरावजी वळसे वडील साहेबांचे आगमन होत आहे। मी सर्वांचंच मनापासून सहर्ष स्वागत करते आणि मंचावरती स्थानपन्न होण्याची विनंती करते। क्लिप रेडी आहे, क्लिप रेडी आहे, क्लिप रेडी आहे, आणि आता सर्वप्रथम ज्यांच्या प्रेमापोटी आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत, असं आपल्या संपूर्ण विभागाला लाभलेलं एक कार्यकुशल नेतृत्व, ज्यांना अण्णा म्हणून आपण सर्वजण ओळखायचो, असे आदरणीय लोकनेते स्वर्गीय किसनराव बाणखिले यांच्या जीवनावर आधारित ध्वनी चित्रफित आता प्रदर्शित होतीये, त्याचा आपण अनुभव घेऊया। प्रतिमा उमटवतात अशातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय लोकनेते मान्य खासदार किसनरावजी बाणखिले, म्हणजेच आपला साऱ्यांची लाडकी अण्णा। येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला। वडिलांचे नाव बाबूराव गंगाराम बाणखिले तर आईचे नाव सईबाई बाबूराव बाणखिले। कष्ट हेच भांडवल मानून काळ्या आईची सेवा करणारं, वाट सरूंचा विसावा म्हणून नावाजलेलं हे बाणखिले कुटुंब। आई वडिलांच्या याच अद्भुत संस्काराचा फायदा अण्णांना त्यांच्या राजकीय वाटचालीत झाला। त्यांचे वडील बाबूराव गंगाराम बाणखिले शेतीला जोडधंदा म्हणून ते बैलगाडी चालवत। त्या काळात दळणवळणाचे महत्वपूर्ण साधन बैलगाडी होते। वडिलांनंतर त्यांचे बंधू कैलासवासी नाराभाऊ यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला। अण्णांचे प्राथमिक शिक्षण मंचर येथील जीवन शिक्षण मंदिर तर माध्यमिक शिक्षण रे शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात झाले। म्हाळुंगे पडवळ येथील विद्यालयातून त्यांचे मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाले। या शालेय जीवनातच त्यांनी कबड्डी, खो खो आणि कुस्ती सारख्या मैदानी खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवले। अण्णांचा विवाह 1957 साली कळंब येथील शेतकरी भिकाजी पिगळे यांची सुकन्या सौ मथुराबाई यांच्याशी संपन्न झाला। मथुराबाईंनी अत्यंत मोलाची साथ अण्णांना देऊन त्यांचा संसार गोड आणि सुखी केला। त्यांच्या संसार विलीवर चिरंजीव रामदास, कैलास आणि विकास ही 3 मुले तर सौ सुनीता हे कन्या रत्न जन्माला आले। सुरुवातीला आपले बंधू नानाभाऊ यांच्या समेत अण्णा शेती आणि हुंडेकरीचा व्यवसाय सांभाळू लागले। याच काळात जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांना प्रचंड रुची वाढू लागली आणि यातूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा किसनराव अर्थात अण्णा 1960 साली मंचर गावचे सरपंच झाले। 1962 मध्ये मंचर म्हाळुंगे गटामधून पुणे जिल्हा परिषदेवर जनतेने त्यांना निवडून दिले। हा म्हणता त्यांच्या राजकीय कीर्तीचा आलेख वाढू लागला। जवळ कोणताही पैसा नसतानाही 1972, 1980 व 1984 साली केवळ जनतेच्या भरघोस मतांनी आणि आर्थिक मदतीने या जनतेने त्यांना सलग 3दा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर पाठवले। मध्यम उंची, काटक शरीर यष्टी, रुबाबदार दाढी, पांढरे शुभ्र धोतर, झब्बा, पायात स्लीपर, छातीला गुलाबाचे फूल व डोक्यावर कडक इस्त्रीची मंचर टोपी, अशा कायम हसऱ्या चेहऱ्याच्या अण्णांच्या पेहराव्यामुळे त्यांचा विशेष प्रभाव पडायचा। विधानसभेत तर त्यांना भीमाशंकर आमदार म्हणून संबोधले जायचे। कब तक छुपेगी कैदी पत्तों की आड़ में, एक ना एक दिन आएगी भेंडी बाजार में, या त्यांच्या वाक्याने त्यावेळेस विधानसभा विशेष गाजली। आपल्या निर्भीड, परखड आणि पारदर्शक राजकारणामुळेच की काय 1989 साली खेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून या शेतकऱ्याच्या मुलाला जनतेने लोकसभेत पाठवले आणि खऱ्या अर्थानं धोतर गेलं दिल्लीला ही चर्चा महाराष्ट्रभर गाजली। पोर कडेवर घेऊन त्याची लाड पुरविणारे, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सर्वसामान्य जनतेत चटकन मिसळणारे, अचूक शब्दफेक आणि सहज शैलीच्या वक्तव्यातून भल्या भल्यांची फिरकी घेणारी हे अण्णा त्यांच्या अद्वितीय स्वभावामुळे प्रचंड लोकप्रिय झाले आणि जनतेने त्यांना लोकनेता ही पदवी बहाल केली। अण्णांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले, परंतु तालुक्यातील मतदारांच्या प्रश्न अडचणी सोडून त्यांची प्रगती करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे असे ते मानत असत। अण्णांनी आपल्या मतदारसंघात सतत जागृत राहून आपल्या काळात अनेक विकासाची कामे केली, ज्यात प्रामुख्याने लहान मोठे रस्ते, गावोगावी शासकीय आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा योजना, समाज मंदिरे तसेच डिंबा धरण, उजवा कालवा, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले।
कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेने या तालुक्यात विविध ठिकाणी माध्यमिक शिक्षणाच्या ज्ञानाची कवाडी उघडली. आपल्या तालुक्यात सुद्धा एखादे महाविद्यालय व्हावे आणि विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची भूक भागवली जावी हे स्वप्न उराशी बाळगून अण्णांनी जिल्हा परिषदेवर असताना माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ उत्तर पुणे जिल्ह्यात एखादे महाविद्यालय निर्माण व्हावे हा विचार मांडला. ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील तसेच तत्कालीन अनेक मान्यवरांच्या सहकार्यातून मार्गदर्शनातून आणि मंचर ग्रामस्थांच्या प्रचंड अशा भरीव लोकसहभागातून तब्बल 105 एकर परिसरात रयत शिक्षण संस्थेचे तालुक्यातीलच नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय उभे राहिले. ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे या भूमिकेतून सहकारातून समृद्धीकडे हे ब्रीद वाक्य उराशी बाळगून अण्णांनी 1974 साली लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची स्थापना नारायणगाव येथे केली. आज या बँकेच्या 13 शाखा व नारायणगाव येथे मुख्य कार्यालय आहे. एटीएम पासून ते मोबाईल बँकिंग पर्यंत सर्व अत्याधुनिक कार्यप्रणालीने सुसज्ज ही लाला अर्बन बँक सेवा गुणवत्ता विनम्रता सांभाळत अव्याहतपणे कार्यरत आहे. आपल्या तालुक्यातील रसिक श्रोत्यांसाठी देणगी ठरलेली अनोख्या प्रबोधन व्याख्यानमालेची सुरुवात अण्णांनी 1983 सालापासून केली. या प्रबोधन व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित मान्यवरांनी आपल्या प्रगल्भ अभ्यासातून जाज्वल्य विचार पुष्प सादर केले. आजही हे ज्ञानसत्र लोकनेते किसनराव पानखिले स्मृती व्याख्यानमाला नावाने अव्याहत सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या बैलगाडा शौकीनांच्या या रांगड्या खेळात अण्णा सदैव अग्रभागी असायचे. बैलगाडा घाट सुरू झाल्यावर पहिली अलाउन्सिंग आपल्या अनोख्या शैलीत अण्णा अतिशय जोमात करायचे. झाली 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 ह्या त्यांच्या वाक्याला घाटात एकच जल्लोष संचारायचा. 1984 साली शिवजयंतीच्या निमित्ताने पहिल्यांदा बैलगाडा शर्यत मंचर येथे आयोजित करून खऱ्या अर्थी शेतकऱ्यांची शिवजयंती अण्णांनी सुरू केली, ज्याची कीर्ती महाराष्ट्रभर पोहोचली. सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये अण्णांचा सहभाग असायचा. दशक्रियेमधील त्यांचे वक्तव्य उपस्थितांना दुःख विसरायला लावायचा. प्रत्येक दशक्रियेला मी आवर्जून उपस्थित असतो म्हणून माझे हितचिंतन आता मला दसपिंडे आमदार म्हणायला लागले या त्यांच्या वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकायचा. जनतेच्या अप्रगट मनातील प्रकट भावनांचा आविष्कार म्हणजे अण्णा हे आदरार्थी हाक होती. राजकारणाच्या वेळेला परंतु ही माणसं जोडण्याची किंवा माणसाच्या दृष्टीनं ते विकासाच्या दृष्टीनं जी काही धडपड करतायत त्या दृष्टिकोनातून आपण सर्व एक आहोत अशा भावनेनं दत्तू पाटील 2 वेळा त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे. यांना मी मनापासून धन्यवाद देतो. या परिसरात संत परंपरेचा वसा वारसा जपण्यात जोपासण्यात अण्णांचा फार मोलाचा वाटा आहे. अण्णांनी कीर्तने प्रवचने कधी सोडली नाही. आयोजकांना स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत करून या परंपरेला पुढे जाण्यासाठीची प्रेरणा ते सदैव द्यायची. अखंड हरिनाम सप्ताह, गावातील विविध देवदेवतांची मंदिरे, देहू, आळंदी, पंढरपूर येथील धर्मशाळा उभारण्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपण्याचे अद्वितीय कार्य अण्णांनी त्यांच्या आयुष्यात केले. मुस्लिम बांधवांच्या विविध सणांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा दिली. माणूस परिवाराची निर्मिती यातूनच झाली. या एकजुटीचे प्रतीक म्हणजेच मुस्लिम बांधवांच्या मस्जिद नजीक अण्णांनी उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रवेशद्वार. अक्षरशः याची दखल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आणि अण्णांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी ते थेट मंचर येथे आले. तालुक्याच्या विकासाच्या कोणत्याही कामामध्ये अण्णा अतिशय उत्साहाने सहभागी होत असत. मान्य आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी तालुक्यासाठी केलेल्या विकास कामांचा ते अभिमानाने उल्लेख करत आणि आपल्या भाषणातून भरभरून आशीर्वाद देत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मला असं की आम्ही आमच्या वळसे पाटलांनी आणि आम्ही जरी आम्ही वेगळे पक्षाचे जरी असलो तरी आम्ही विकासाच्या कामामध्ये कधी अडथळे आणलेले नाही असं म्हटलं तर
स्वर्गीय अण्णांचा राजकीय वारसा त्यांचे पुतणे राष्ट्रीय खेळाडू कैलासवासी प्रल्हाद बारखिले यांनी मंचर ग्रामपंचायतचे सरपंच आणि आंबेगाव तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून चालवला. प्रल्हाद यांचे चिरंजीव अण्णांचे नातू श्री युवराज हे मंचर ग्रामपंचायतमध्ये विद्यमान उपसरपंच म्हणून कार्यरत आहेत. चिरंजीव रामदास आणि विकास आपला वडिलोपार्जित शेती व्यवसाय करून कृषी निष्ठेचा वसा वारसा चालवित आहेत. द्वितीय पुत्र स्वर्गीय कैलास यांनी अण्णांनी महत् प्रयासाने स्थापन केलेल्या लाला अर्बन बँकेचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. कैलास यांच्या पत्नी अण्णांच्या सुनबाई श्रीमती वंदना या मंचर ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम पाहत आहेत. कन्या सुनीता यांचा विवाह पाबळ येथील बबनराव साकोरे या सुविध क्लास 1 अधिकारी एक्साईज इन्स्पेक्टरशी संपन्न झाला. अशा या अद्वितीय व्यक्तिमत्वाची प्राणज्योत रक्षाबंधन पौर्णिमेच्या दिनी म्हणजेच 10 ऑगस्ट 2014 रोजी मालवणी आणि सर्वांना एकसंध ठेवून राजकारण समाजकारण करणारे हे व्यक्तिमत्व आपल्या साऱ्यांना सोडून अनंतात विलीन झालं. त्यांच्या अंत्यविधी आणि दशक्रियेला उपस्थित जनतेची ओसांडून वाहणारी गर्दी त्यांच्या आजतागायतच्या कामाची पोच पावतीच होती. अण्णांच्या कार्याची, त्यागाची, कर्तृत्वाची, जन लोकप्रियतेची, एकंदरीत एका अद्वितीय नेतृत्वाची पुढच्या पिढीसाठी एक आदर्शवत आठवण चिरंतन राहावी या भूमिकेतून आज तमाम मंचरकरांनी, पदाधिकाऱ्यांनी लोक सहभागातून अण्णांच्या भव्य दिव्य अशा पूर्णाकृती स्मारकाची उभारणी केली आहे, ज्याचा अनावरण सोहळा आज सन्माननीय मान्यवरांच्या शुभास्ते होत आहे. माझी माणसं, माझी माती हे स्वप्न उराशी बाळगून कार्यरत राहणारे अजोड अद्भुत व्यक्तिमत्व आदरणीय लोकनेते स्वर्गीय खासदार किसनरावजी बारकिले अण्णा यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण आदरांजली. हॅलो हॅलो हॅलो. हे सगळं पाहिलं की 2च ओळी आठवतात आणि म्हणाव्याशा वाटतात की दशदिशांना उधळत गेला सुगंधतेच्या कीर्तीचा, दशदिशांना उधळत गेला सुगंधतेच्या कीर्तीचा, मनी जपुनी मराठी बाणा जिंकून घेतली ज्यांनी जगताला, असा सुपुत्र आणि असे लोकनेते लाभले आपल्या पुणे जिल्ह्याच्या मातीला, आपल्या पुणे जिल्ह्याच्या मातीला. तर जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूयात आदरणीय स्वर्गीय किसनरावजी बारकिले साहेबांचे. यानंतर सरपंच खासदार प्रवास ज्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला असे आदरणीय किसनराव बारकिले आणि मंचरचे उपसरपंच युवराजजी बारकिले यांना विनंती करते. नातू आणि उपसरपंच आदरणीय युवराजजी बारकिले यांना विनंती करते की आपण आमच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं आदरणीय युवराजजी बारकिले यांचं. ते आपल्या सर्वांनी स्वागत करतात. सर्वांना नमस्कार. आंबेगाव तालुक्याचे भूषण लोकनेते माजी खासदार किसनराव बारकिले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आपल्याला लाभलेले देशाचे नेते माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेब, महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री माननीय श्री बाळासाहेब पाटील साहेब, तसेच शिवसेनेचे नेते माननीय संजयजी राऊत साहेब, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील साहेब व व्यासपीठावरील उपस्थित सर्व आमदार व उपस्थित राहिलेले बाकीचे लोक. माझे आजोबा किसनराव बारकिले यांनी समाजसेवेसाठी आपले आयुष्य वेचले. जनतेने त्यांना सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, 3 वेळा आमदार आणि खासदार सुद्धा बनविले. त्यांनी समाजसेवेचा जो आदर्श घालून दिला आहे त्या मार्गावर चालण्याचा आम्ही नक्कीच बारकिले परिवार प्रयत्न करू. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी कामगार नेते आदरणीय बाळासाहेबजी बारकिले यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सोहळ्याचं प्रास्ताविक करा.
स्वर्गीय किसनराव बाणखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचे अध्यक्ष माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, गृहमंत्री, महाराष्ट्र शासन. पूर्णकृती पुतळ्याचे उद्घाटक भारताचे माजी मंत्री, महाराष्ट्राचे सुपुत्र आणि पद्मविभूषण माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील, उच्चतंत्र मंत्री माननीय उदय सामंत साहेब आणि या ठिकाणी खास उपस्थित असणारे राज्यसभा खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब आणि खास आवर्जून उपस्थित असणारे स्वर्गीय किसनराव बाणखेडे यांचे चाहते आणि त्याचबरोबर ज्यांनी खरोखरच किसनरावांनी फार प्रेम केलं असे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सर्व बंधू आणि भगिनी, आजचा हा मंचरकरांच्या दृष्टीने हा सुवर्णमय असा क्षण आहे आणि या ठिकाणी लगेचच या पुतळ्याचं अनावरण होईल. या अनावरण करण्याच्या प्रसंगी खरं म्हणजे किसनरावांचं, अण्णांचं या ठिकाणी जे चरित्र वाचन झालं, जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी जे काही कमवलं त्याचं सिंहावलोकन आपल्यासमोर झालेलं आहे. असा हा दूरदृष्टीचा नेता, कार्यकर्ता आज न होणे आणि म्हणूनच कायमस्वरूपी त्यांचं स्मारक या मंचर गावामध्ये, मंचर शहरामध्ये, अंबेगाव तालुक्यात व्हावं अशी अपेक्षा सर्व लोकांची होती. आज हा खरा प्रसंग नामदार वळसे पाटील साहेबांच्यामुळे या ठिकाणी आलेला आहे. त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थी मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलं आणि किसनरावांची अशी एक इच्छा होती अण्णांची की माझं जर भविष्यात एखादं स्मारक झालं तर त्यासाठी एक महत्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार साहेबांसारखी त्या ठिकाणी असावी की ज्यांच्या हस्ते, तुझ्या हस्ते माझ्या जीवनचरित्राचा खऱ्या अर्थी ज्यांनी मी बरोबरीनं काम केलं आहे ते पवार साहेब आणि म्हणून त्यांना अतिशय त्याबाबत आदर होता आणि आज हा प्रसंग आपल्या समोर उभा आहे. या प्रसंगी मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी अनेक लोकांनी यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आहेच, पण आमचे गावचे अतिशय म्हणजे सामाजिक कार्यामध्ये पुढे असणारे देवेंद्र शेठ शहा यांनी सुचना केली की एवढा मोठा कार्यक्रम या तालुक्यामध्ये होत असताना अण्णांची एक स्मरणिका या ठिकाणी झाली पाहिजे आणि अगदी 8 दिवसाच्या वेळेमध्येच ही स्मरणिका या ठिकाणी तयार झालेली आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि माननीय पवार साहेबांच्या या ठिकाणी हस्ते तिचं सर्वांच्या समवेत आपण सुवासते तिचं प्रकाशन करत आहोत. अण्णांच्यासाठी बोलण्यासाठी पुष्कळ आहे, परंतु अनेक लोकांना आज खऱ्या अर्थी की अण्णांचं हे स्मारक होत असताना आनंद होत आहे आणि ह्या आनंदामध्ये आपण सर्व सहभागी होत आहेत. अधिक या कार्यामध्ये बोलायचं झालं तर वेळ कमी पडेल. अण्णा हे अजातशत्रू होते, ज्याच्याशी बोलावं, चालावं, त्याचे विचार ऐकावे असे हे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्यामागे गेल्यामुळे आज तसं म्हणजे आमचं मंचर गाव मोरकं झालेलं आहे. या गावाला खरं शहरीपण देण्याचं, गावाचं वैशिष्ट्यपूर्ण रूप द्यायचं काम किसनरावजींनी त्यांच्या हयातीमध्ये केलं. आज ते आपल्यात नाही, परंतु त्यांच्या रूपाने या ठिकाणी जे स्मारक होत आहे तेच त्यांचं म्हणून भविष्य काळामध्ये ते प्रेरणा आम्हा लोकांना राहणार आहे आणि ह्या प्रेरणेतून हा दीपस्तंभ सारखं हे आम्ही लोक त्यांचं चिंतन आणि मनन करणार आहोत. अधिक न बोलता पुनश्च एकदा सर्व पाहुणे मंडळींचं
आपलं सर्वांचं या स्मारक समितीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी आपल्याला अभिवादन करून या ठिकाणी माझ्या 2 शब्दांना पुनराम देतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद आदरणीय बानखिले साहेब. यानंतर लोकनेते स्वर्गीय किसनरावजी बानखिले स्मारक समिती आणि समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत मंचर यांच्या वतीनं मान्यवरांचे सन्मान मंचावरती आपण संपन्न करत आहोत. सुरुवातीला आपल्या देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय पवार साहेबांचा सन्मान मंचावरती संपन्न केला जातोय. मी सन्माननीय रामदासजी बानखिले, युवराजजी बानखिले यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. तसेच आदरणीय सरपंच किरणताई राजगुरू त्यानंतर सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांना विनंती करते की आपण पुढे यावं. म्हणजेच आदरणीय किरणताई राजगुरू आणि आदरणीय युवराजजी बानखिले यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचं स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचं स्वागत करूया. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेबजी थोरात यांचं स्वागत आणि सन्मान मंचावरती संपन्न होत आहे. मी स्मारक समितीचे संचालक वसंतरावजी भालेराव सन्मानित करावं. आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात यांचं स्वागत आणि सन्मान संपन्न केलं जात आहे. जोरदार यानंतर मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय बाळासाहेबजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मी मंगेशजी बानखिले स्मारक समितीचे खजिनदार आणि विकास सोसायटीचे चेअरमन अरुण शेठ लोंढे दोन्ही मान्यवरांना विनंती करते की आपण नामदार बाळासाहेबजी पाटील यांचं स्वागत करावं आणि सन्मान संपन्न करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बाळासाहेबजी पाटील नामदार साहेबांचं स्वागत करूया. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय खासदार संजयजी राऊत यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. हे स्वागत माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न केले जात आहे. हे स्वागत आणि सन्मान आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती. स्वागत करूया खासदार संजयजी राऊत यांचं. यानंतर मंचावरती उपस्थित असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांचं स्वागत केलं जाते. मी वंदनाताईंना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. आदरणीय वंदनाताईंना विनंती की आपण मंचावरती यावं आणि आपल्या शुभ हस्ते अध्यक्षताईंचा सन्मान संपन्न करावा. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मी युवराजजी बानखिले यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे खेड तालुक्याचे सन्माननीय आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील यांचं स्वागत मंचावरती संपन्न होत आहे. मी विनंती करते रामदासजी बानखिले यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं आणि सन्मान संपन्न करावा. आदरणीय दिलीपांना मोहिते पाटलांचं स्वागत होतं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर जुन्नर तालुक्याचे सन्माननीय आमदार अतुलजी बेनके यांचं स्वागत आणि सन्मान मंचावरती संपन्न होतोय. हा सन्मान करण्यासाठी मी कामगार नेते बाळासाहेबजी बानखिले यांना विनंती करते आपण पुढे यावं आणि सागरजी बानखिले यांना विनंती करते आपण पुढे यावं. दोन्ही मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते बेनके आमदार साहेबांना सन्मानित करावं विनंती करते. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार पोपटरावजी गावडे यांचं स्वागत करते आणि संजयजी कैलास गांजाडे यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय पोपटरावजी गावडे साहेबांचं स्वागत करा. स्क्रीनच्या समोर उभे असणाऱ्यांना विनंती आपण कृपया बसून घ्यावं. यानंतर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय शरद दादा सोनवणे यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे. मी विनंती करते सन्माननीय अरुणजी लोंढे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं.
मी मंगेशजी बाणखिले यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि प्रसिद्ध उद्योजक आणि शरद सहकारी त्यांना सन्मानित करावं. यानंतर मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय सत्यशील दादा शेरकर, आदरणीय बाळासाहेबजी बेंडे पाटील, आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, आदरणीय विवेकदादा वळसे पाटील आणि मंचावरील सर्वच मान्यवरांचा सन्मान आदरणीय अरुणाताई थोरात जिल्हा परिषदेच्या सदस्य तसेच आदरणीय प्रदीपदादा वळसे पाटील या सर्वांना जागेवर जाऊन सन्मान करण्याची विनंती मी या ठिकाणी स्मारक समितीच्या वतीनं संजयजी गांजाळे, तहसीलदार जी बाणखिले आणि जे के थोरात यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वांचं स्वागत करावं. आणि आता कार्यक्रमाचा मुख्य भाग, ज्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो प्रमुख सोहळा आता या ठिकाणी संपन्न होईल. पुतळ्याचं अनावरण आता रिमोटद्वारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. मला माहिती आपल्या सगळ्यांच्या नजरा या पाठीमागे वळलेल्या आहेत. अतिशय सुबक आणि अतिशय हुबेहूब असणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आता या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि संपन्न करतात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि आता मी विनंती करते आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांना आणि आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात यांना की आपण या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रदान करावा. आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात आपल्या शुभ हस्ते आदरणीय माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बाणखिले साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील आणि या निमित्तानं उपस्थित सर्वांच्या वतीनं आदरणीय किसनरावजी बाणखिले साहेबांना अभिवादन करतील. प्रतिमेचं हे पूजन आणि अर्थात प्रतिमेला पुतळ्याला पूर्णाकृती पुतळा जो अतिशय हुबेहूब आपल्याला दिसतोय जणू काही आदरणीय किसनरावजी बाणखिले आपल्या आणि ते आपल्याशी बोलताच जरूर आहे आणि या याची प्रचिती त्या पुतळ्याच्या माध्यमातून होतीये आणि अतिशय हुबेहूब पुतळा ज्याच्या माध्यमातून साकार पुष्पहार करतात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात. आणि आता आपण साहेबांच्या समवेत ज्यांना बोलताना पाहत आहोत ज्यांनी या पुतळ्याचं शिल्प अति हुबेहूब आपल्या अप्रतिम अशा पद्धतीतून साकारलेलं आहे तेव्हा सुप्रिया गांजाळे शिंदे मंचावरती उपस्थित आहेत आणि मंचाच्या ज्या सुकन्या आहेत एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया. तसेच ज्यांनी सुंदर असं आर्किटेक्चरचं काम पूर्णाकृती पुतळ्याचं संपन्न केलंय ते संदीपजी हिंगे देखील मंचावरती उपस्थित होत आहेत. त्यांनाही मी मनापासून सहर्ष धन्यवाद देते. तसेच ज्यांनी हे स्ट्रक्चर उभं करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना सुद्धा आज आपण अभिवादन करूया. आदरणीय कैलासवासी उल्हासजी लोंढे ज्यांनी स्ट्रक्चर उभं केलं या सगळ्यांच्या आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया. कर्तृत्वाच्या दिव्य फुलांनी देह झिजला ज्यांनी कर्तृत्वाच्या दिव्य फुलांनी देह झिजला त्यांनी कधी न विसरे ही स्मरण यात्रा त्यांच्या जाण्यात. आज त्यांची आठवण होतीये ही बाब खरी असली तरी आजपासून या पूर्णाकृती पुतळ्याच्या माध्यमातून ते आपल्या सहवासात असतील.
आपल्याला मार्गदर्शनही करतील आणि अर्थात त्यांची साथ प्रत्येक विकास कामात ही अमूल्य ठरेल. अशा पद्धतीने हा अनावरण सोहळा संपन्न झालाय. मी मान्यवरांना धन्यवाद देते आणि आता यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आणि या सोहळ्याला अभिवादन करून आदरणीय मनोमत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतेय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी खासदार आदरणीय शिवाजीराव अण्णाराव पाटील यांना. या गावचे सुपुत्र माजी खासदार आदरणीय किसनरावजी वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आणि या समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होतोय ते पद्मविभूषण देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, सन्माननीय शिवसेना नेते आमचे मार्गदर्शक राज्यसभेचे खासदार आदरणीय संजयजी राऊत, सहकार मंत्री बाळासाहेबजी पाटील, राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, अण्णांवर आयुष्यभर ज्यांनी प्रेम केले ते सर्व मंचरकर ग्रामस्थ, अण्णांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सर्व नातेवाईक, अण्णांच्या स्मारक समितीचे सन्माननीय सर्व सदस्य, आज खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसानंतर अण्णांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ संपन्न होतोय. अण्णा गेल्यानंतर पुतळ्याचं स्मारक व्हावं, ते कुठं व्हावं, कसं व्हावं, यामध्ये आम्ही सगळ्यांनी विचार विनिमय केला. त्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील असतील, अण्णांचे कुटुंबीय आणि सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा असा पुतळ्याचा कार्यक्रम आणि जागा ही आपण ग्रामपंचायतीमध्ये ही सुंदर वास्तू उभी केली. या वास्तूसाठी आपल्या सगळ्यांना माहिती, मी माझ्या खासदार निधीमधून 15 लाख रुपयाचा निधी केला. आदरणीय वळसे पाटील साहेब यांनी सुद्धा 11 लाख रुपये यासाठी दिली आणि संपूर्ण गावानं आणि परिसरानं हा पुतळा उभा व्हावा म्हणून खूप मेहनत घेतली. खरं म्हणजे अण्णांच्या बद्दल काय बोलावं ह्या क्षणी मला सुचत नाही. अण्णांचं राजकारण, अण्णांची राजकारणातील घोडदौड मी लहानपणापासून पाहतोय. राजकारणामध्ये आपलं आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं हे मी अण्णांना जवळून पाहूनच राजकारणामध्ये प्रवेश केला. अण्णांच्या सगळ्या घडामोडी, अण्णांनी जे जे काही संघर्ष केला, अण्णांनी जे काही यश संपादन केलं, त्या सगळ्याचा मी जवळूनचा साक्षीदार आहे. मला आठवते माझ्या ध्यानी म्हणून असताना 2004 साली जेव्हा मी लोकसभेमध्ये निवडणुकीला उभा राहील, त्याच्या अगोदर मी कुठेही आयुष्यामध्ये निवडणूक लढलो नव्हतो. पण माझी प्रेरणा फक्त स्वर्गीय अण्णाच होती. आणि अण्णा सुद्धा राजकारण बाजूला सोडून आपला जवळचा म्हणून जवळचा नातेवाईक, आपल्या तालुक्याचा सुपुत्र खेड लोकसभेसाठी उभा राहतो म्हणून अण्णानं सर्वस्वपणा लावलं. त्यांना ह्या खेड लोकसभेचा संपूर्ण अनुभव होता. प्रत्येक गावागावामध्ये त्यांचा संपर्क होता आणि त्या संपर्काचा फायदा घेऊन अण्णांनी माझ्यासाठी जीवाचं रान एक केलं. आणि विजयामध्ये जी जी काही महत्वाची माणसं होती त्यामध्ये स्वर्गीय आमदार नारायणराव पवार असतील, अण्णा आहेत, अशा अनेक लोकांचे आशीर्वाद त्यावेळी मला लाभले होते.
अण्णांचं एक गोष्ट आपण सगळ्यांनी बघितलं, आयुष्यभर अतिशय साधेपणानं अण्णा राहिले. त्यांचं आयुष्य म्हणजे मी बघितलं जवळून, म्हणजे कधी मोठेपणाचा बडेजाव नव्हता. 3-3 वेळा आमदार आणि एकदा खासदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं मोठं महत्व असताना सुद्धा कधी मोठेपणा नव्हता, कधी बडेजाव नव्हता, गाड्यांचा ताफा नव्हता. एक जुन्या जीपमध्ये अण्णा प्रवास करायचे. रस्त्यावर मंचर ते घोडेगाव रस्त्यापर्यंत सुद्धा जाताना सुद्धा 7-8 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये त्यांना 4-5-6 ठिकाणी थांबावं लागायचं. हा अण्णांचा नित्यक्रम असायचा. कुणी हात केला की अण्णा गाडी थांबवायची. गोरगरिबांच्या घरी जेवायला बोलून त्यांना मांडी घालून जेवायचे, बघायचे नाही कोण आहे. सर्वसामान्यांच्या जीवनाशी अतिशय जवळीक असणारे अण्णा. अण्णांनी मी बघितलं आयुष्यभर फक्त स्लीपरवर दिवस काढले, गरिबीमध्ये दिवस काढले. एवढ्या मोठ्या राजकारणातल्या संधी चालून आल्या असताना सुद्धा कधी पैशाचा मोह केला नाही, कधी पैशाच्या संदर्भामध्ये त्याचं कधी आपण कलंक त्यांना आणायला लागला नाही. ही आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अण्णांचं स्मारक व्हावं आम्ही सगळ्यांनी, विशेष करून अण्णांचे नातू युवराज असेल, मंगेश वानखेडे असतील, वसंतराव वानखेडे असतील, भालेराव असतील, सगळेजण सातत्यानं त्यांचा पाठपुरावा असायचा की अण्णांच्यासाठी आपण काहीतरी पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, अण्णांचं नाव सगळ्यांच्या मध्ये स्मरणात राहावं, यासाठी सगळ्या मंडळींनी जो कार्यक्रम केला. मी पाहतो गेले 15 दिवस या सगळ्या मंडळींचा कष्ट या कार्यक्रमासाठी अतिशय मोलाचा आणि महत्वाचा आहे. आज सगळी देशाच्या राजकारणातील, राज्याच्या राजकारणातील महत्वाची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णांना अभिवादन करण्यासाठी. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला. आज या क्षणी सगळ्यांना, सगळ्या मंचरकरांनी अण्णांची जाणीवपूर्वक आठवण येते की अण्णांनी या मंचरसाठी भरपूर काय केलंय, अण्णांनी या आंबेगाव तालुक्यासाठी भरपूर काय केलंय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीने अण्णांना पुन्हा एकदा अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेबजी पाटील. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, खासदार संजय राऊत, माजी खासदार ज्यांनी महाराष्ट्र गेले आढावा पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी या पुतळा उभारण्यामध्ये पुढाकार घेतले सर्व मंडळी, विधानसभेचे आमचे सहकारी आमदार दिलीपराव मोहिते, त्याचप्रमाणे आमदार अतुल बेनके, उपस्थित सर्व अण्णांचे सर्व नातेवाईक, उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी किसनरावजी वानखेडे यांचा पूर्णाकृती पुतळा या मंचावर त्यांच्या जन्मभूमी परिसरात उभारला. या परिसरामध्ये सर्वसामान्यांचं राजकारण करण्याची भूमिका स्वर्गीय किशोरराव वानखेडे यांनी घेतली. सरपंचापासून सुरुवात केली, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3 वेळा आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांची खरी ओळख ही महाराष्ट्राला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर झाली. त्या काळामध्ये समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये असताना लोकसेवेची निवडणूक होती आणि एक स्लोगन होता, बच्चा बच्चा जानता है किसनराव सच्चा है. आणि असं सामान्य कुटुंबातले व्यक्ती देशाच्या लोकसेवेने गेले. त्या परिसरामध्ये त्यांनी या परिसराचे प्रश्न त्या ठिकाणी मांडले आणि संपूर्ण ग्रामीण जीवनाशी एकरूप
सर्वांना बोलून जाणारे व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं. त्यांच्या निधनानं निश्चित आपल्याला अतिशय दुःख झालेलं आहे, पण त्यांच्या स्मृती जागृत राहाव्या आणि इथून पुढच्या काळामध्ये नव्या पिढीला या परिसरामध्ये अशा प्रकारची व्यक्ती राजकारणामध्ये समाजकारणात होती याची आठवण व्हावी या उद्देशाने इथं आपण हा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे. ते सकाळी आदरणीय पवार साहेबांच्यावर पुण्यावर येत असताना साहेबांनी अण्णांच्या जुन्या अनेक आठवणी त्या ठिकाणी सांगितल्या. मी या ठिकाणी अधिक न बोलता मी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की इथून पुढच्या काळाला समाजकारणामध्ये राजकारणामध्ये लोकांना एक आदर्शच अशा प्रकारचं हे स्मारक अण्णांचं आहे. त्याला या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मंचावरची ही सर्व मान्यवरी आज ज्यांच्यामुळे उपस्थित आहेत आणि अर्थातच या संपूर्ण विभागाचे नाव आज संपूर्ण भारताच्या नकाशावर ज्यांच्या राजकारणाच्या भांडीवर प्रतिभेचं गर्टन कसं शोभून दिसतं आणि वक्तृत्व लक्ष्मीच्या माध्यमातून एखादी लक्ष्मी ज्यांच्यावर कशी प्रसन्न असते हे ज्यांच्या माध्यमातून आपण अनुभवलं, जाणवलं, पाहिलं. टाळ्यांनी स्वागत करूया नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचं. लोकनेते स्वर्गीय श्री किसनरावजी बानखेले यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आज आवर्जून उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते, देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात, राज्याचे सहकार मंत्री नामदार श्री बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि संसदेचे सदस्य खासदार श्री संजयजी राऊत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीपराव मोहिते, आमदार अतुलजी बेनके, माजी आमदार शरदराव सोनवणे, माजी आमदार पोपटरावजी गावडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई पानसरे, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजय थोरात, शरद सहकारी बँकेचे संचालक चेअरमन देवेंद्र शहा, त्याचबरोबर भीमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात, विवेक वळसे पाटील, राजारामजी बानखेले, मार्केट कमिटीचे सभापती देवदत्त निकम, विघ्नार कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर, गावच्या सन्माननीय सरपंच किरणताई राजगुरू, युवराजजी बानखेले, बाळासाहेब बानखेले, पांडुरंगजी पवार, गुलाबजी नेरकर, त्याचबरोबर आदरणीय मथुराताई बानखेले नानी, रामभाऊ बानखेले, युवराज बानखेले, मंगेश बानखेले, सर्व व्यासपीठावरचे उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर बंधू आणि भगिनी, आजचा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. आज आदरणीय पवार साहेब, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, राऊत साहेब आणि सगळे मंडळी आज या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्याचं कारण या भागाचं नेतृत्व ज्यांनी अनेक वर्ष केलं, समाजावर ज्यांनी नेहमी छाप ठेवली, लोकांचा पाठिंबा मिळवायचा प्रयत्न केला आणि 3 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि 1 वेळेला
लोकसभेमध्ये जाण्याची संधी ज्याला मिळाली असे लोकनेते कैलासवासी किसनरावजी वानखेडे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं ठरवलं आणि गेल्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये या पुतळ्याचं उभारणी पूर्ण झालेली आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळी गावागाव आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्याचा प्रयत्न युवराज आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केला आणि आज हे प्रत्यक्ष स्वरूप या ठिकाणी येत आहे. तसं पाहिलं तर वरकडे जर पाहिलं तर आंबेगाव तालुक्याचं राजकारण हे वानखेडे विरुद्ध वळसे पाटील असंच आजपर्यंत दिसत आलं. परंतु या तालुक्याचं मुळातच पिंडच असं आहे की या तालुक्यामध्ये 1952 सालामध्ये अण्णासाहेब बावटे निवडून आले. 1957 अण्णासाहेब बावटेंचा पराभव झाला आणि बाबूराव घोलप नावाचे बाहेरून आलेले व्यक्ती या ठिकाणी आमदार झाले. पुन्हा 62 अण्णासाहेब बावटे निवडून आले. 67 कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील निवडून आले. 72 किसनरावजी वानखेडे निवडून आले. 78 स्वर्गीय श्री मीडिया काळे निवडून आले. 80 साली पुन्हा वानखेडे साहेब निवडून आले. 85 पुन्हा वानखेडे साहेब निवडून आले. 85च्या वानखेडे साहेबांच्या प्रचार सभेला साहेब स्वतः या ठिकाणी आले होते कारण त्याला बोलत होतं. 89 ते लोकसभेमध्ये गेले आणि 90 सालाच्या नंतर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करायची संधी या ठिकाणी दिली. आणि म्हणून राजकारणामध्ये पक्ष वेगळे जरी असले विचार भिन्न जरी असले परंतु जिथं पोहोचायचं ते ठिकाण एक आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं असेल सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये काही चांगलं घडवायचं असेल तर आपण वेळ प्रसंगी एकत्र आलो पाहिजे. एकदा थेट माझी आणि वानखेडे साहेबांची सुद्धा लढाई झाली आणि वेळेला एका निवडणुकीमध्ये त्यांनी माझा प्रचार केला. एका निवडणुकीमध्ये आम्ही त्यांचा प्रचार केला. परंतु निवडणूक लढणं आणि निवडणूक जिंकणं एवढंच महत्वाचं नाही. तर जसं कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटलांनी शरद सहकारी बँक उभी केली त्याच पद्धतीनं स्वर्गीय श्री किसनरावजी वानखेडे यांनी या तालुक्यामध्ये लाला बँक उभी केली. मग डिंब्याचं धरण असेल या तालुक्यातले विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब 78 साली राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आदरणीय साहेब स्वतः आणि सौ प्रतिभा वहिनी यांनी दोघांनी येऊन या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि त्याच्यातून या डिंबे धरणाची या ठिकाणी मूर्तमूठ रेवली. त्याच्यामधून आज या सगळ्या परिसराला मग आंबेगाव तालुक्यातलं डिंब्याचं धरण असेल अगर जुन्नर तालुक्यातली 4 कुकडीची धरणं असतील खेड तालुक्यातलं चासकमालचं धरण असेल किंवा कलवडीचं धरण असेल या सगळ्या धरणांच्या माध्यमातून आज जुन्नर आंबेगाव खेड शिरूर पारनेर हा जो सगळा परिसर भागात झालेला आहे या परिसरामध्ये एका बाजूला शेतीला समृद्धी मिळवून देण्याचं काम आणि दुसऱ्या बाजूला MIDCच्या माध्यमातून मोठे मोठे उद्योग उभे करून राज्याला महसूल देशाला महसूल आणि तरुण माणसाच्या हाताला काम मिळवून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे. पवार साहेब वयाच्या 22व्या वर्षी युवक काँग्रेसचे एक कार्यकर्ते म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. वयाच्या 22व्या वर्षापासून तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये या देशाच्या राजकारणामध्ये त्यांनी देखील राजकारण केलं. परंतु राजकारण करताना समाजकारण करणं आर्थिकदृष्ट्या लोकांना आपल्या पायावर उभं करणं ही भूमिका त्यांनी घेतली. त्याचा फायदा सर्वदूर महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांना सगळ्या जिल्ह्यांना त्या ठिकाणी झाला. आज संजयजी राऊत साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. आदरणीय पवार साहेब राऊत साहेब यांनी पुढाकार घेतला आणि आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे. या सरकारच्या माध्यमातून आपण आज या राज्यामध्ये एका वेगळ्या दिशेनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक उल्लेख करणार नाही
परंतु आज या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्र्यांना देखील आपण निमंत्रित केलं होतं. त्यांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याचं मान्य सुद्धा केलं होतं. परंतु आज त्यांना मेडिकलची व्हिडिओ कॉन्फरन्स असल्यामुळं त्यांना ऐन वेळेला जॉईन होता आलं नाही. त्याच्या संदर्भातला निरोप त्यांनी संजय राऊत साहेबांच्याकडे दिला आहे. ते आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी सांगतील. मी अधिक बोलून आपला वेळ घेत नाही, परंतु मला या निमित्तानं एवढंच सांगायचं आहे, जसं उद्धवजी ठाकरे साहेबांचं झालं, तसंच डॉक्टर अमोल कोल्हे हे देखील त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं गेले काही दिवस ते उपचार घेत आहेत. अजूनही त्यांना 4-8 दिवस लागतील आणि त्याच्यामुळे ते देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मला अधिक न बोलता जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांचा किसनरावजींचा हा जो परिचय आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्यांची जी भूमिका आहे, ही जेवढा वेळ सांगावी तेवढा वेळ सांगता येईल. परंतु अजून पुढे आपल्या मान्यवर नेत्यांना आपल्याला मार्गदर्शन करायचं, तुम्हालाही त्यांना ऐकायचं. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की जसं या पुतळ्याचं काम आपण उभं केलं, त्याच्यानंतर मला युवराज बानखेले डॉक्टर आणि गावातल्या सगळ्या सहकार्यांनी मागणी केली की अण्णांचा पुतळा इथं उभा राहतोय, परंतु याच पटांगणामध्ये आज जो हा मंडप आहे, या मंडपाच्या साईजचंच एक सभागृह इथं उभं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी 25 लाख रुपयाची तरतूद आपण ऑलरेडी केलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रक्कम जर लागली आणि तुमचं सगळ्यांचं एकमत जर झालं तर निश्चित प्रकारे लागणारी पुढची तरतूद उपलब्ध करून देऊ. एक सुंदर असं कायमस्वरूपी एक सभागृह, म्हणजे बंद नाही, ओपन सभागृह सगळ्यांच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल आणि त्याचा गावाला निश्चित प्रकारे फायदा होईल. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आता यानंतर ज्यांच्या परखड मुद्देसूद आणि परखड बोलण्यानं ज्यांना ओळखतो देशाचा ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ, टाळ्यांनी स्वागत करूयात खासदार संजयजी राऊत यांचं. देशाचे नेते, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दिलीपराव वळसे पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार दिलीपराव मोहिते, आमचे प्रिय आमदार दिलीपराव मोहिते, जुन्नरचे आमदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील, त्यानंतर आमचे सन्माननीय शरदराव, पोपटराव गावडे बसले आहेत ना, पोपटराव बानखेले कुटुंबीय, किसनराव बानखेले यांच्या स्मारकाचं किंवा पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आपण जमलेलो आहोत. किसनरावांचं जे व्यक्तिमत्व होतं, सगळ्यांना हवं असं वाटणार. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्षाचे नेते, कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता इथे उपस्थित आहेत. दिलीपराव वळसे पाटील या भागाचं नेतृत्व करतात.
म्हणजे विद्यमान आमदारांनी आपल्या आधीच्या आमदारांचं जे लोकनेते होते, आधीच्या आमदारांच्या स्मारकासाठी जो पुढाकार घेतला आणि आज एक भव्य स्मारक त्यानं उभं केलं, हे कौतुकास्पद आहे. त्याच्यातच किसनरावांचं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची दिलदारी, एकमेकांविषयी आदरभाव हा स्पष्ट दिसतो. माजी खासदार अरुणराव यांनी सुद्धा या स्मारकासाठी आपला निधी तेव्हा दिला. प्रत्येकाला असं वाटतं की किसनरावांच्या स्मृती या जतन केल्या पाहिजे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय शरद पवार साहेबांनी स्वीकारलेलं आहे. मला जी काही माहिती आहे त्यानुसार एवढं सांगेल की शरद पवार साहेब आणि किसनराव बानखळे यांनी कधी एकत्र राजकारण नाही केलं किंवा एका पक्षात राजकारण केलं नाही. कायम विरोधातच राहिले किसनराव. पण किसनरावांची पण इच्छा होती की अशा प्रकारचं जर माझं एखादं काय स्मारक कोण उभारलं तर त्याचं अध्यक्षस्थान माननीय पवार साहेबांनी स्वीकारलं. असं मगाशी मी ऐकलं ते खरं आहे. किसनराव बानखळे यांचा प्रवास हा धर्मनिरपेक्ष पक्षातून सुरू झाला. धर्मनिरपेक्ष जनता पक्ष, जनता दल, एक समाजवादी चळवळ, पण नंतर ते आले शिवसेनेमध्ये, मग गेले भारतीय जनता पक्षाने. म्हणजे ते सगळ्यांना प्रिय होते आणि सगळे त्यांना प्रिय होते. म्हणजे लोकनेता याला म्हणतात, ज्याला कोणत्याही पक्षाचं वावडं नाही, सगळ्यांना वाटतो आपला माणूस आहे. आणि किसनरावांना मी भेटलो 1972 साली जेव्हा ते आमदार झाले तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि त्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आकर्षण, एक साधा माणूस, एक गरीब माणूस, एक कष्टकरी माणूस, लोकवर्गणीतून त्याला लोकांनी आमदार केलं. तर लोकवर्गणी संकल्पना नवीन होती की लोकांनी पैसे काढले, लोकांनी वर्गणी काढली आणि या माणसाला विधानसभेत पाठवलं, या माणसाला लोकसभेत पाठवलं. देशभरामध्ये त्यांच्याविषयी तेव्हा अनेक ठिकाणी छापून आलेले मी वाचलेलं आहे. त्यांच्या कथा, त्यांच्या दंतकथा फार होत्या, कथांपेक्षा दंतकथा फार. आणि कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे किसनराव बानखळे. ते मला अजूनही आठवतं की जेव्हा ती घोषणा, तशी मगाशी बाळासाहेब म्हणले की बच्चा बच्चा जानता है किसनराव सच्चा है, तसं अजून एक घोषणा होती का धोतर निघालं दिल्लीला. तर धोतर निघालं, धोतर गेलं दिल्लीला. तर बाळासाहेब पंक्तीने म्हणाले होते, फक्त धोतर पाठवू नका, धोतरला माणूसही पाठवा. असे किसनराव होते. आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार होते. त्यांचं आणि दिलीपरावांचं बोलणंही झालं होतं आणि त्यांची इच्छा होती या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची. पण आज त्यांचा एक मेडिकल कॉन्फरन्सचा महत्वाचा कार्यक्रम निघाला आणि मग त्यांनी मला स्वतः सांगितलं की आपण त्या भागात आहात. किसनराव हे आपले सुद्धा एका नात्यानं त्यांचा आपला संबंध आला अनेक वर्ष, लोकनेते होते, आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा. आणि असा एक भव्य पुत्र आपण इथे उभा केलेला आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, किसनरावांच्या जीवनाचं सार काय आहे की फक्त पैशाने निवडणुका जिंकता येत नाही किंवा फक्त पैशाचं राजकारण करून राजकारणात टिकता येत नाही. कधी कधी आपली गरिबी ही श्रीमंती असते राजकारण, प्रामाणिकपणा ही ताकद असते राजकारण. आणि अनेक वर्ष या भागातल्या लोकांनी किसनरावांना निवडून दिलं. त्यांची लोकसभेची निवडणूक तर त्यांनी रामकृष्ण मोऱ्यांचा पराभव केला, तेव्हा ते मोठे नेते काँग्रेस पक्षाचे. पण नंतर किसनराव राजकारणात राहिले, समाजकारणात राहिले. पण आंबेगावची ओळख जी महाराष्ट्राला झाली त्या काळामध्ये ते किसनराव बानखळ्यांमध्ये झाली. एक असा माणूस विधानसभेत निवडून आलेला आहे की जो साधा कार्यकर्ता आहे,
त्याला लोकांनी स्वखर्चाने निवडून दिलेलं आहे. आणि म्हणून अनेक देशभरातले पत्रकार तेव्हा आंबेगावला किसनरावांचं घर पाहायला यायचं, त्याच्या कुटुंबाला भेटायला यायचे. किसनरावांचे सगळ्यात जास्त किस्से कोणाकडे असतील तर माननीय पवार साहेबांकडे असतील, कारण तेव्हा ते अनेक वर्ष मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. काही किस्से सांगण्यासारखे असतात, काही गोपनीय असतात. किसनराव हे जसे तिरसाल व्यक्तिमत्व होतं. ते जेव्हा बाळासाहेबांना भेटले तेव्हा बाळासाहेब पण त्यांच्या प्रेमात पडले होते. त्या काळामध्ये हे असं प्रेम पडावं असं व्यक्तिमत्व. त्यांच्याविषयी राग, लोभ, द्वेष हे सगळे बाजूला ठेवायचे. किसनराव बाणखले ते आहे तसे त्याला स्वीकारलं पाहिजे, या भावनेतून त्यांच्यावर महाराष्ट्रानं प्रेम केलं. आणि आजही जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यांचा लढा किंवा असे काही प्रसंग येतात तेव्हा किसनराव बाणखले यांचं उदाहरण दिलं जातं. अशा या कष्टकऱ्यांच्या नेत्याचं प्रतीक म्हणून आपण दिलीपराव पुढाकार घेऊन इथे पुतळा उभा केला, हे स्मारक उभा केलं. ते या राज्यामध्ये संघर्ष करणाऱ्या एका पिढीला सुद्धा प्रेरणा देत राहील. मंचर असेल, आंबेगाव असेल, त्या भागातली जनता ही कष्टकऱ्यांचं प्रतिनिधी करणारी जनता आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये या भागातले अनेक लोक कष्ट करतात आणि या त्याच भागातला एक नेता, जिथे किसनरावांनी मोठं काम केलं, त्याच भागातला एक नेता आहे, देशाचा गृहमंत्री आहे, हे सुद्धा आंबेगावचं काम मी या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि किसनरावांविषयी थोडी कृतज्ञता व्यक्त करू शकलो. कारण कधी काळी किसनराव हे आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान होतं. राजकारणात त्याला प्रामाणिकपणे काम करायचं, त्यांनी किसनरावाचा आदर्श ठेवला पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक होतो आणि आजही आहोत. आणि पुढल्या पिढीनं सुद्धा किसनरावांकडून हा गुण नक्कीच घेतला पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे, इतकंच मी सांगतो आणि तुरंत आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय राऊत साहेब. यानंतर मी मंचावरती निमंत्रित करणार आहे महाराष्ट्राचं हसतमुख असणारं हे व्यक्तिमत्व, अभ्यासू कुशाग्र असं नेतृत्व आणि ज्यांच्याबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेन की ज्यांच्या साथीनं महाराष्ट्र विकास आघाडीचं हे सरकार काम करत आहे जोरात. स्वागत करूया नामदार बाळासाहेब थोरात. यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी होत असलेले आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील, येथे उपस्थित असलेले सन्माननीय खासदार संजयजी राऊत, माजी खासदार शिवाजीराव पगारराव पाटील, येथे उपस्थित असलेले सन्माननीय आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील, अतुलजी बेनके, आपल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई पानसरे, माजी आमदार पोपटरावजी गावडे, सत्यशीलजी शेरकर, येथे उपस्थित आदरणीय श्रीमती मथुराबाई किसनराव वानखेडे, त्याचप्रमाणे रामदासजी वानखेडे, सरपंच सभापती किरणताई राजगुरू, उपसरपंच युवराज वानखेडे, उपस्थित असलेले शरदजी सोनवणे आणि कामगार नेते बाळासाहेब पाटील, सर्व उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, मला 8 दिवसापूर्वी फोनवर सांगितलं की किसनरावजी वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण साहित्य करता येत आहे, तर आपणही आलं पाहिजे. नंतर कार्यकर्ते सुद्धा निमंत्रण देण्याकरता आले, परंतु निमंत्रण मी स्वीकारलं निव्वळ फोनवर स्वीकारलं. किसनरावांचं नाव ऐकलं आणि मान्य केलं आणि अत्यंत एक सुंदर अशा प्रकारचं पूर्णाकृती पुतळा आणि हे स्मारक त्यांचं केलेलं आहे. 1985 साली मी विधानसभेत प्रथम गेलो आणि विधानसभेत जात असताना
एक उत्सुकता होती राजकारणात. तर आपण सगळे तरुणपणापासून आम्ही होतो, सगळे होतो, चर्चा असायची की महाराष्ट्रात कोण कसं. चर्चेचे मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत असायची त्यावेळेस वसंतदादा, तो ती विधानसभा अशी होती की माननीय वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री सुरुवात आणि आदरणीय पवार साहेब हे विरोधी पक्ष नेते. तुम्ही विधानसभेचा अंदाज करा. त्यावेळी ते दत्ता पाटील हे सुद्धा विधानसभेमध्ये होते, कामगार शेतकरी कामगार पक्षाचे. मृणालताई विधानसभेमध्ये होत्या. केशवराव धोंडगे हे नाव तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये ऐकलं असेल, ते विधानसभेमध्ये विरोधी पक्षामध्ये होते. राम कापसे, राम नाईक आणि त्यामध्ये आणखी एक नाव घेतलं जायचं कायम, म्हणजे जे नाव मोठी नाव म्हणून ऐकत होतो आपण, तर विधानसभेत ही माणसं पाहण्यास मिळणारे त्यामध्ये किसनरावजी बानखेडे यांचं नाव ऐकायला मिळाले. उत्सुकता असायची. म्हणजे विधानसभेमध्ये जाण्याच्या अगोदर काय काय कथा ऐकल्या असतील आम्ही. ते कसे एसटीने प्रवास करायचे, कधी कधी एसटीचा ड्रायव्हरने एसटी थांबवली नाही, शेवटी आतल्या प्रवाशांनी थांबवली. म्हणजे आमचे खासदार आहेत, आमचे आमदार आहेत, ड्रायव्हरला ओळखलंच नव्हतं. आमदार निवासची खोली त्यांची कशी भरगत असायची. दुसरे पाहुणे क्वार्टर झोपायचे आणि किसनरावजी धोतर टाकून खाली कशी झोपायचे. सकाळी तेच पाहुणे किसनरावांना विचारायचे की कोण तुम्ही पाहुणे, त्यांच्याच खोली. अशा अनेक कथा म्हणजे आम्ही आमदार होतो त्यावेळेस किसनरावजींच्या बाबतीत ऐकून होतो. आणि त्यानंतर ज्यावेळेस सभागृहामध्ये गेलो त्यावेळेस हे व्यक्तिमत्व अत्यंत जवळून पाहण्यास मिळालं, अनुभवण्यास मिळालं. खरं 1985ची जी विधानसभा होती, आदरणीय साहेब आहे तिथे, वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असले, साहेब विरोधी पक्ष नेते. त्यावेळी चाललेली चर्चा जी असायची, विशेषतः मुख्यमंत्र्यांचं जर भाषण असेल तर सभागृह भरणार म्हणजे भरणार. विरोधी पक्ष नेत्याच्या भाषणाला सभागृह भरणार, पूर्णपणे सगळे आमदार हजर राहणार. पण त्यामध्ये नंतर काही नावं जे यायचे की ज्यांच्या भाषणाला सुद्धा सभागृह भरायचं, त्यामध्ये केशवराव धोंडगे हे तर नाव असायचंच. कारण केशवरावांचं मिस्किल भाषण हे तर वैशिष्ट्य त्यांचं होतं. पण हसण्या खेळण्याकरता म्हणून आणि आनंदाचा होता उभं करणाऱ्यामध्ये किसनरावजी बानखेडे यांचं भाषण उभे राहिले की लॉबीत असलेले आमदार पुन्हा सभागृहात येऊन बसायचे की चला आज किसनराव काय गंमत करतो. कधी कधी टाळ्या वाजवायला लावायचे, भाग वाजवायला लावायचे, कधी हशा व्हायचा, कधी गंभीर करायचे. त्यांची फिल्म दाखवत असताना एका वाक्याचा उल्लेख केलाय, पण ते वाक्याचा साक्षीदार मी सुद्धा आहे. त्या वाक्यानंतर 3दा विधानसभा बंद पडली होती, एवढं तुम्हाला सांगतो. एकदम गंभीर वातावरण निर्माण झालं होतं. पण किसनराव हे व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व तर एक चैतन्यासारखं निर्माण करण्याची क्षमता सभागृहामध्ये त्यांची होती. खरं जे पवार साहेबांचा तो कालखंड आम्ही जवळून पाहिला. त्यानंतर नरेंद्र पाटील मुख्यमंत्री झाले आणि शंकरराव चव्हाण साहेब झाले आणि साहेब मुख्यमंत्री झाले. पण या मधल्या कालखंडामध्ये त्यावेळेची लॉबी 85 साल, त्यावेळेची लॉबी जी भरायची, साहेब एकदा बाहेर येऊन बसले आणि आमदार आम्ही सगळे आमदार साहेब बसले की बाहेर लॉबीमध्ये गर्दी व्हायची. इतकी मोठी गर्दी होत असायची की बऱ्याच वेळा मग साहेबांचे संबंध सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी सगळ्यांशी खूप जिव्हाळ्याचे. साहेब जुन्या कथा गोष्टी सांगायला लागायचे, तर सगळी लॉबी भरून जायची, भाषा चालायचा, गंभीर वातावरण असायचं. कधी कधी साहेब म्हणजे किसनराव बोलवा, केशवराव धोंडग्यांना बोलवा. साहेबांबरोबर आणखी त्या दोघांना बोलवलं का असं समजायचं की आता कोरमची बेल वाजणार. म्हणजे एक वेगळं चैतन्य वातावरण 1985च्या त्यामध्ये मला पाहायला मिळालं. आणि तुम्हाला मी सहज सांगेल की आपली समिती आहे त्या निमित्ताने केली. त्यावेळेचे किसनरावजींचे भाषण मुद्दाम त्याचं सुद्धा एक पुस्तक प्रकाशित करायला आपल्याला हरकत नाही की त्यामधून आपल्याला किसनरावांचं समस्या ज्या आहेत सर्वसामान्य माणसाच्या जीवनातल्या त्यांची कशी पकड होती, ते कशा जाणून घेत होते हे आपल्याला समजू शकतं. त्यांच्या भाषणामध्ये खोलवर असलेल्या ज्या वेदना सर्वसामान्य माणसाच्या त्या कायम मांडण्याचं काम हे त्यांनी केलं. आणि मग आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा यासाठी की मला त्यामुळं किसनरावजी नंतरच भेटत होते. काही निमित्तानं भेटीगाठी झाल्या, काही कार्यक्रमांमध्ये उपस्थित होतो.
पण आठवतात किसनराव 85 ते 90च्या कालखंडातले, त्यानंतर 72 आणि 80 साली ते निवडून आले होते आणि पुन्हा 85ला आले. म्हणजे एखादं व्यक्तिमत्व सर्वसामान्यामध्ये कसं वावरून मोठं होतं, एक आदर्श कसा निर्माण करू शकतं, याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे किसनरावजी बांधलेले आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. विकासाच्या वाटचालीमध्ये त्यांनी केलेल्या कामाच्या पारा इथे खूप चांगल्या पद्धतीनं वाचला की अनेक कामाची सुरुवात त्या कालखंडामध्ये त्यांनी केली. माननीय नामदार वळसे पाटलांचा कालखंड त्यानंतर सुरू झाला आणि असं मला वाटतं की ते त्यांची जी स्वप्न होते, त्यांचं जे काम होतं ते आणखी जोराच्या गतीनं दिलीपरावजी हे पुढे नेत आहेत आणि पुढच्या काळामध्ये एक पाहतोय की वातावरण रोज बदलताना दिसतंय. अनेक आपल्या जीवनामध्ये खूप बदल मोठा आहे. पूर्वीचं मंच किंवा आपला हा सगळा रेंज आमचा संगमेर त्यामध्ये येतं, तर जुन्नर संगमेर हे सगळा पट्टा दुष्काळाचा. त्या दुष्काळी पट्ट्यातली आपली माणसं शेवटी मुंबईला पोट भरण्याकरता जात होती. तिथे ती जाऊन मोठी झाली, नाकारत नाही, मोठी झाली ती. परंतु आज इथे सुद्धा सुखी माणूस निर्माण करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे, सातत्यानं चाललेला आहे. इथे उल्लेख माझाही केला महाविकास आघाडीच्या संदर्भामध्ये. खरं की महाविकास आघाडी निर्माण करण्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचा मोठा वाटा, परंतु त्याचबरोबर संजयजी राऊत यांचा मला फोन येतो, काँग्रेसचं काय करता? मी म्हणायचो सुनेजी मानतील असं मला वाटत नाही. ते म्हणायचे प्रयत्न करा, मानल्याशिवाय मानतील त्या मानतील. आणि आदरणीय पवार साहेबांनी या पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टीला एक चांगल्या पद्धतीनं वातावरण निर्माण केलं आणि त्याच्यातून आमचं हे सरकार आज चाललेलं आहे. या सगळ्या सामोरं हे सरकार जात असताना आपल्याला दिसत आहे. मला वाटतं की हे सगळं काम आम्ही करतो आहोत. किसनरावजींचं जे काम होतं, जी इच्छा होती, ज्या पद्धतीचं काम झालं पाहिजे असं वाटत होतं, त्यांना ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय असं मला ते वावगं ठरणार नाही. मी माननीय किसनरावजी बांधलेले यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि आता या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतायत पद्मविभूषण नामदार शरदचंद्रजी पवार साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आत्ताच आपण विचार ऐकले की आपल्या सगळ्यांची सरकारी राज्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यसभेचे आमचे सहकारी शिवसेना नेता संजय राऊत, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, व्यासपीठाचे अन्य सगळे मान्यवर, किसनरावच्या कुटुंबातले सगळे घटक आणि उपस्थित सहकारी वर्ग भगिनींनो, गेली अनेक वर्ष ज्यांनी अंधगाव तालुक्यातल्या जनतेची सेवा केली, जे व्यक्तिमत्व सामान्य कुटुंबात होतं, आज ते हयात नाही, पण त्यांनी तुमच्याची जी केलेली बांधीलकी होती, त्या बांधीलकीचं स्मरण आज या ठिकाणी आपण किसनरावचा पुतळा उभा केलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काही वर्ष मला त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली.
एक मोकळं जाता असा व्यक्ती होतो. सामान्य लोकांचा प्रश्न असला तुम्ही पुस्तकी भांडण करण्याची तयारी असायची, पण प्रश्न संपल्याच्या नंतर तो राग, ते भांडण, ते सगळं विसरून जवळची बाळगण्याची भूमिका हे घेणारं व्यक्तिमत्व म्हणून चित्रगावची ओळख होती. चालला म्हणून आमदारकीचा दर स्वतःची डोक्यामध्ये ठरला नाही म्हणजे तरी 1,00,000-2 लाख लोकांचं भरती गेली. एक समाजामध्ये स्थान असतं आणि ते स्थान मिळाल्याच्या नंतर ज्यांच्यामुळं हे स्थान मिळालं खूप जर त्यांचं धोरण लोकांना राहत नाही, पण तिथं जाऊन त्याला अपवाद होतो. ते नेहमी माणसांच्याच आहे, सामान्यांच्याच आहे आणि त्या सामान्यांच्या हिताची जोखीम कशी करता येईल ही भूमिका तरी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून वंचायचं हा त्यांचा कायमचं करून ठेवण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित झालेले आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे देशातल्या अन्य राज्यांपेक्षा वेगळं राजकारण आहे. मी आणि संजय राऊत हे यापूर्वी शिवाजीला आजार आहोत आणि फार्लमेंटमध्ये भेटतो अनेका. त्या फार्लमेंटमध्ये आम्हाला काय खायला मिळतं? आम्ही महाराष्ट्रातले लोक एकत्र भेटलो, कोण कुठल्या पक्षात आहे ते आम्ही समाजाच्या बाहेर आल्याच्या नंतर कधी मनात ठेवत नाही. पण मी हे बघतो की काही राज्य असे, आता उदाहरणार्थ तामिळनाडू, तिथे 2 महत्त्वाचे पक्ष, एक DMK, एक AIADMK, आणि त्यांच्यामध्ये इतका संघर्ष आहे की पार्लमेंटमध्ये बाहेर DMKचा खासदार कधी AIADMKच्या खासदारच्या शेजारी जाऊन बसणार नाही, कधी एक शब्द बोलणार नाही, संपर्कच नाही. संघर्ष, राग, वेळप्रसंगी द्वेष सुद्धा इतक्या टोकाला की परस्परांची बोलण्याच्या उद्देशी भूमिका सुद्धा कधी घेतली जाते. पण महाराष्ट्रात ते कधी असं झालं नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सत्य नसा, तुम्ही सत्य नसा, परस्परांचा आदर करण्याची भूमिका होती. मला आठवत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आमदार नव्हतो, ही 62 सालची गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री आणि प्रश्नोत्तराचा तास होता. SL जोशींनी एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर एक तरुण मंत्री देत होता. SL जोशींना त्या उत्तरात समाधान झालेलं आहे. पुन्हा त्यांनी प्रश्न विचारला, 2दा प्रश्न विचारला आणि 3ऱ्या वेळेला त्या तरुण मंत्र्यांनी SL जोशींच्याबद्दल काही चांगले शब्द वापरले नाही. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे लोक विधानसभेमध्ये होते. आपला एक सहकारी एका जास्त स्वतंत्र सैनिकाच्या समोर सन्मानानं ओळख पाहिलं. यशवंतराव चव्हाण लगेच उभे राहिले, त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं की इथून पुढं माझा कुठलाही सहकारी अशा प्रकारची भूमिका घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी माफी मागलं, याच्यात एक संदेश असतो, कसं वागायचं याचा एक आदर्श असतो. आणि ही परंपरा आज महाराष्ट्राची आहे. ते मला आठवत आहे, मला 50 वर्ष मात्र झालं आणि त्यावेळेस नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं आणि माझा 50वा वाढदिवस मला माहीत नव्हतं. मी विधानसभेत गेलो, विरोधी पक्ष नेते मनोहर जोशी होते, त्यांनी काय अध्यक्षांची आधी बोलून ठेवलं हे मला माहीत नव्हतं.
समाजाला सुरू आणि मनात दुसरे आणि मुख्य वर्षाचं 50 वर्षाचा वाजवी म्हणून अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी मांडला आणि तो ठराव 1 वर्षांनी सभागृहाने मंजूर केला. त्याच्यामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे हे चित्र कधी दाखवलं नाही. हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. मी अनेकदा बघितलं, अनेक वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये संघर्ष व्हायचा, पण त्याला मर्यादा असायच्या. मला आठवत आहे की भारतीय जनता पार्टी त्यावेळी नव्हती, पण जनसंघ होता आणि त्या जनसंघाचे रामराव महाजी म्हणून पुणे जिल्ह्याचे एक आमदार होते, त्यासंघात प्रतिनिधी होते. तसंच उत्तरराव पाटील म्हणून धुळे जिल्ह्याचे एक ज्येष्ठ नेते होते. आज दोघे हयातले, पण हे दोघेही नेते सभागृहामध्ये असल्याच्या नंतर एखादी भूमिका ते म्हणतात पाहिल्याच्या नंतर राज्य सरकारमध्ये सगळे लोक प्रत्यक्षाने त्या ठिकाणी हजर राहायचे आणि त्यांच्या भूमिकेची नोंद घ्यायचे. या प्रकारची स्थिती ही महाराष्ट्राची होती. आज दुर्दैवानं काही ठिकाणी संघर्षाचा अतिरेक व्हायला लागलेला आहे. अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा कधी कधी मी काही लोकांची, विशेषतः माजी माणसांची विधान वाचतो आणि नंतर नाईलाजाने त्याला उत्तर द्यायची वेळ येते. ही जी स्थिती आहे ही स्थिती काही योग्य नाही. ही स्थिती घालवली पाहिजे. लोकशाहीमध्ये परस्परांचा सन्मान ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तो सन्मान ठेवला पाहिजे. राजकीय मतभिन्नता असेल, पण व्यक्तिगत सरलता, व्यक्तिगत आदर हा ठेवला पाहिजे आणि सामूहिक हिताचे प्रश्न ज्यावेळी येतील त्यावेळेला बाकीच्या गोष्टी विसरून ठेवून एक राहिलं पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा. आणि मी किसनराव वानखेडे यांचा उल्लेख या ठिकाणी याच ठिकाणी असतो की किसनराव संघर्षवादी होते. वेळ प्रसंगी सरकारची भांडण करायची, पण सभागृहाचं काम संपल्यानंतर असं एक कुटुंबाचा माणूस येतो, त्याच्या घरचा ओलावा त्यांच्याकडून बोलण्यात ऐकायला मिळायचा. ही माणुसकी त्यांनी आयुष्यावर जपलेली होती आणि म्हणून एक माणुसकी जपणारा, सामान्य माणसात राहणारा, सामान्य माणसाच्या हिताची जपणूक प्रामाणिकपणाने करणारा आणि आपण ज्या वर्गात, ज्या लोकांच्यातून आलो त्यांच्या हिताची जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे. ही अखंड मनामध्ये ठेवणारा अशा प्रकारचा नेता म्हणून किसनरावांची ओळख होती. आज ते नाही आहेत, पण त्यांनी जे माणुसकीचे संबंध या तालुक्यामध्ये इकडचे ठेवले तिथे कायमची नोंद ही पुढच्या पिढ्यांना सुद्धा व्हावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी पूर्ण कृषी वापरून त्यांची एक आठवण ठेवली. त्याबद्दल पुस्तका समिती असो, गिरीफ असो, बाकीचे त्यांचे सहकारी असो, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या पुस्तकाचं अनावरण झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर लगेचच आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते लोकनेता या स्मरणिकेचं प्रकाशन संपन्न होईल. मी त्यासाठी मंचावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या प्रकाशनीचं हातामध्ये घ्यावी आणि मी आदरणीय स्मरणिका प्रकाशित करण्याची विनंती सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना या ठिकाणी करते. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्मरणिकेचं प्रकाशन आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. हा पूर्णकृती पुतळा ज्यांच्या सुंदर अशा शिल्पातून, शिल्पकार्याच्या कौशल्यातून आकारला गेला ते गणेश गांजाळे यांची कन्या सुप्रिया गांजाळे शिंदे, सुप्रसिद्ध शिल्पकार यांचा सन्मान या ठिकाणी मंचावरती साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातोय. तर मी सुप्रिया गांजाळे शिंदे यांना पुढे येण्याची आता विनंती करते. तसेच ज्यांनी
आर्किटेक्चर म्हणून या पूर्णाकृती पुतळ्याला अतिशय सुंदर रूपक रूप दिलंय ते संदीपजी हिके यांचा देखील सन्मान या ठिकाणी साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न केला जातोय आणि त्यांना धन्यवाद दिले जात आहेत. तसेच ज्यांनी सुंदर असं स्ट्रक्चर या पुतळ्याचं उभं केलं, दुर्दैवानं आज कोरोनामुळे ते आपल्यामध्ये सहभागी नाहीये. कैलासवासी उल्हास लोटे सिव्हिल इंजिनियर होते, पण त्यांनी सुद्धा या पुतळ्याला अतिशय सुबक रूप देण्याचं काम केलं. मी त्यांच्या वतीनं हा सन्मान स्वीकारण्यासाठी अवधूत शेटे यांना विनंती करते की आपण पुढे यावं. सुरुवातीला सुप्रिया गांजाळे शिंदे, सुप्रसिद्ध शिल्पकार, ज्यांनी सुंदर अशा आपल्या कार्यकौशल्यातून हातातील कलेतून हा पुतळा साकारलाय. एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी धन्यवाद देऊयात. धन्यवाद सुप्रिया गांजाळे शिंदे. तसेच संदीपजी हिके आर्किटेक्ट यांचाही सन्मान संपन्न होतोय. आणि सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट असा हा सन्मान, जेव्हा एखादा व्यक्ती समाजासाठी आपला पूर्ण वेळ देतो तेव्हा घर कुणी सांभाळायचं असा एक मोठा प्रश्न हा घरातल्यांनाही पडतो आणि नातेवाईकांनाही पडतो. पण याचं सगळं श्रेय जातं ते मधुला नानी यांना. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना धन्यवाद देऊयात. आज आपण पूर्णाकृती पुतळा पाहतोय आदरणीय किसनरावजी वानखेडे यांचा, पण या सगळ्या श्रेयामध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे त्या आदरणीय मधुरा नानी किसनराव वानखेडे यांना धन्यवाद दिले जात आहेत आणि त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. आणि अर्थातच त्यांना सन्मानित करतात माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर. यानंतर एक विशेष सन्मान खेड तालुका पंचायत समितीच्या सभापती पदी ज्यांची नुकतीच निवड झाली ते अरुणजी चौधरी यांचं अभिनंदन केलं जातंय. मी नामदार बाळासाहेबजी पाटील यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय अरुणजी चौधरी यांचं अभिनंदन करावं. यानंतर उपस्थित संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतायत मनसर ग्रामपंचायतीच्या सदस्य आदरणीय वंदनाताई कैलास वानखेडे. लोकनेते माजी खासदार किसनरावजी वानखेडे यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला उपस्थित आपल्याला आलेले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आदरणीय मंत्री महोदय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय मंत्री महोदय बाळासाहेब पाटील साहेब, शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब, माजी खासदार श्री शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, सर्व आमदार व व्यासपीठावरील मान्यवर, आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या सर्वांचे हातभार लागले त्या सर्वांचे आभार व्यक्त करते. अण्णांविषयी दोन शब्द बोलते. इथेच होता देव आमचा तो आम्हाची आधार, आज रिकामा देवाला तरी काय आमचा नमस्कार. आजचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. सर्व आलेल्या पाहुण्यांचे श्री वानखेडे कुटुंबाच्या वतीने